साध्यापासून मध्यपर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाडा घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत. जो साध्यापासून बांधण्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवालात साध्यापासून बांधण्यापर्यंत प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात तेजी येणार की मग मंदी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. जिथे व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सदर. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात तेजी येणार की मग मंदी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. मग आपल्या सर्वांना जून महिन्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये कशा पद्धतीनं घडामोडी घडताना दिसतील, त्याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होईल आणि या परिणामामुळे मग कांद्याचा जो दर आहे तो जून महिन्यामध्ये आपल्याला तेजी दाखवणार की मग मंदी. चला या सर्व प्रश्नांचा आता रीतसर उलगडा करून घेऊयात. जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन हे मागच्या वर्षीच्या तुलनेत 11% कमी आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की अल निनोची परिस्थिती असल्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ हा कमी कोसळणार. याच्यामुळे आपल्या सर्वांना पावसाळी कांदा उत्पादन ज्याला खरीप कांदा उत्पादन म्हणतात ते घटताना दिसणार. त्याचबरोबर पाऊस कमी पडला की धरणांमध्ये पाण्याचा जो साठा आहे तो कमी राहील, तळ्यांमध्ये पाण्याचा साठा कमी राहील, विहिरी बोरवेल यांना पण पाणी कमी राहील. यामुळे रब्बी हंगामातील कांदा उत्पादन सुद्धा घटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात कांद्याची असणारी मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये भयंकर गॅप हा निर्माण होणार आहे, ज्याची सुरुवात आपल्या सर्वांना या ठिकाणी सध्या होताना दिसत आहे. ही सुरुवात कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करणार आहे. जर आपण जून महिन्याचा विचार केला तर कांद्याची आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात तब्बल 20 ते 25% घटणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी असणारी जून महिन्यातील खरीप कांदा लागवडी ती सुद्धा घटताना दिसणार आहे. या दोन्ही फॅक्टरचा सकारात्मक परिणाम हा जून महिन्यात होणार आणि याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा जून महिन्यामध्ये आपल्याला तेजीत दिसणार आहे. म्हणजे जो आपला एक सामान्य प्रश्न होता की कांदा भाव हा जून महिन्यात तेजी दाखवणार की मग मंदी, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की जो कांदा भाव आहे तो जून महिन्यात तेजी दाखवणार आहे. आता याला जोडून दुसरा प्रश्न निर्माण होतो की किती तेजी येऊ शकते. तर बघा मित्रांनो, कांद्याच्या भावात तेजीचे इंडिकेशन्स मिळत आहेत. कांद्याचा भाव जून महिन्याच्या मध्यापर्यंत 1500 पार जाईल आणि अनुकूल परिस्थिती लाभली तर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला जून अखेरपर्यंत 2000च्या आसपास पोहोचताना दिसेल. पण जी एक खरी तेजी आहे, जी चांगली तेजी आहे, ती तेजी मात्र आपल्याला जुलै एंडला किंवा ऑगस्टच्या मध्यावरती दिसणार आहे. पण एक स्वाभाविक प्रश्न होता की बाबा जून महिन्यात कांदा बाजारभाव वाढणार की मग घटणार. तर जून महिन्यात कांदा बाजारभाव 100% वाढणार. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री ही कधी करायची, तर माझा एक आपल्याला सल्ला आहे की लो ग्रेडचा कांदा या तेजीत विकून टाका. चांगल्या क्वालिटीचा कांदा जपून ठेवा. भविष्यात हाच कांदा जो आहे तो रेकॉर्ड तोड स्तरावरती पोहोचेल आणि तुमचा कमीत कमी 4 ते 5 पट फायदा होऊन जाईल. सरती शेवटी आपली आर्थिक अडचण आणि पैशाची गरज या दोन्ही घटकांचा विचार करून आपण तेजीमध्ये कांदा विक्री टप्प्याटप्प्याने केली तरी तुमच्यासाठी तो फायद्याचा सौदा ठरू शकतो. एवढंच आहे की विचार करून निर्णय घ्या. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल आपणास तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सदर.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल शेती मित्र मिळेल. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत उद्या व्यक्त करतो मनापासून आभार.